पेट्रोल साठ्याबाबत कोणतीही कमतरता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांत राहण्याचे आवाहन केले आहे। नागपुरात पेट्रोल साठा पुरेसा असून नागरिकांनी घाबरण्याची अजिबात गरज नसल्याचे जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी स्पष्ट केले। पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी आणि पॅनिक मध्ये जाऊन इंधन भरणे करू नये असेही त्यांनी सांगितले। प्रशासनाकडून सुरुवातीपासूनच सर्व आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत। परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे त्यांनी नमूद केले। घरगुती सिलेंडर वगळता इंडस्ट्रीसाठी सुमारे 50% निर्बंध लागू करण्यात आले आहेत। परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे। नाही, याच्यामध्ये मी ऑलरेडी सांगितलं, जसं एक हप्त्या पहिले सिलेंडर आणि यासाठी होत होतं, आता ते स्टॅबिलाइज झालेलं आहे। तुम्ही बघा आता तेवढा गर्दी कोणीच नाही आहे। तर त्यामुळे माझी विनंती आहे नागपूरकरांना की सिमिलरली जसं प्रकारे सिलेंडरला तुम्ही पॅनिक होत होते, आता पॅनिक अननेसेसरी पॅनिक, आपण त्याला पॅनिक बाईंग म्हणतो, पॅनिक बाईंग करायची कसलीच गरज नाही आहे। काल तुम्ही बघितलं असेल की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सगळे अधिकाऱ्यांनी त्याची प्रेस घेऊन सांगितलेलं आहे। आपल्या स्टेट गव्हर्नमेंटकडूनही सीएम सरांनी पालकमंत्री सगळ्यांनी सांगितलं नाही, आम्ही हेच सांगतो की कसलीच टंचाई नाही आहे, अननेसेसरी पॅनिक बाईंग करू नका। आता ते राशनिंग करण्यासाठी तुम्हाला ऑलरेडी मी मागच्या हप्त्यात सांगितलेलं आहे की एक JR गव्हर्नमेंटने काढलेला आहे, त्याच्यामध्ये कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन, FDA प्रशासन, ऑइल कंपनीचे OMCs, त्याच्यानंतर गॅस सिलेंडरचे सगळे प्रतिनिधी, त्यांना सगळ्यांना कमिटी करून कोणत्या कॅटेगरीला कशा प्रकारे द्यायचं, त्याच्यामुळे डोमेस्टिकला 100% म्हटलेलं आहे, कुठेच कट लावले नाही। कमर्शियलमध्ये 50%, इंडस्ट्रीसाठी 50% ते कट लावलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने आमची जी कमिटी आहे ते रिव्ह्यू आम्ही घेत असतो। तर माझी एकच विनंती आहे की आत्ताही अननेसेसरी जिथं तुम्हाला 1 लिटर लागते तिथं टँक फुल कमी करत आहे, तुम्हाला वाटतं की संपून जाईल, त्यामुळे पॅनिक करण्याची कसलीच गरज नाही आहे। गव्हर्नमेंट कमिटेड आहे, ॲडमिनिस्ट्रेशन पण लक्ष देऊन आहे। आमचं डेली बेसिसवर आमच्या मीटिंग्स होत आहे, आम्ही व्हॉट्सॲपवरही आम्ही अलर्ट आहो, आमच्याकडे इनपुट जे इंटेलिजन्स त्याच्यामध्ये पण आम्हाला अलर्ट आहे पोलिसांमार्फत, त्यामुळे कसलंच पॅनिक बाईंग करण्याची नागरिकांना गरज नाही। त्यांचे आम्ही करू, आता पोलिसांना सांगून जे अननेसेसरी इसेन्शियल सर्व्हिसमध्ये अडथळा आणते त्याच्यावर कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करू। नाही, माझं एकच विनंती आहे, मी कालही हेच बोललो की जर एखादी एजन्सी, एखादी पेट्रोल पंप ओनर असं करत असेल तर आम्हाला ते, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू। म्हणजे एखादा पेट्रोल पंप असून सुद्धा म्हणेल की आमचा साठा संपलेला आहे तर मी त्याच्यावर कारवाई करू, पण असं होणार नाही। मी आता 2-3 सकाळपासून मी आज फिरलो तर 2-3 पेट्रोलवर गर्दी मला दिसलेला आहे। त्यामुळे माझी विनंती आहे की पेट्रोल सप्लाय पण आहे आणि आपल्याकडे साठासुद्धा आहे, त्यामुळे पॅनिक करण्याची कसलीच गरज नाही। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सिरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते, चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली, ग्लो अप।